मुक्त होता परी झाला बद्ध, घेऊन या छंद मसे मसे, पाप पुण्य अंगी घेतले जळून, वर्मनेणे कोण करिता तो, तुका म्हणे गेले व्यर्थ वाया विण, तुका म्हणे गेले व्यर्थ वाया विण, जैसा मृगशीन मृगजली, पाप पुण्य अंगी घेतले जळून, वर्मनेणे कोण करिता तो. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील ज्या वेळेला आपला जन्म झाला त्यावेळची आपली अवस्था, या मृत्यू लोकांमध्ये भगवंताने ज्या वेळेला आपल्याला आणलं जन्माला घातलं त्यावेळेची आपली अवस्था काय होती, आजची अवस्था ज्या वेळेला पाहतोय आपण, आजची अवस्था काय आहे, दोन्हीमध्ये किती फरक आहे. जन्माच्या वेळेची अवस्था आणि आज जो काही आपलं वय असेल त्या वयानुरूप झालेली अवस्था, या सगळ्याचं विवरण करून, या सगळ्याचा विचार करून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आज या संसारामध्ये बद्ध झालेला मनुष्य, या प्रपंचामध्ये बद्ध झालेला मनुष्य, या विषय वासनेमध्ये बद्ध झालेला मनुष्य, आणि या माणसाकडे बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, अरे तो असा बद्ध नव्हता, तो बांधलेला नव्हता, मग तो कसा होता, मुक्त होता. जन्माला आला त्यावेळेला कसा होता, मुक्त होता, मुक्त अवस्था होती. पण मग काय झालं माहितीये का, जे कार्य करायला हवं ते न करता नको ते कार्य करायला लागला. विषयाधीन झाला, वासनेअधीन झाला, भ्रमाधीन झाला, अंधश्रद्धेअधीन झाला, अज्ञानाधीन झाला, देहबुद्धी अधीन झाला, मायेच्या अधीन झाला. एक दोन नाहीत नव्हते, हे बांधणारे जे आहेत ना ते एक दोन नाही आहेत. माणसाला बद्ध अवस्था प्राप्त करून देणारे एक दोन नाही आहेत ना ते. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा त्याच्या पलीकडे आहे, बरं का. आणि मग म्हणून यांच्या अधीन झाल्यामुळे परी झाला बद्ध. कोणी बांधला नाही बरं का याला, स्वतःहून बांधून घेतलं, स्वतःहून बांधून घेतलं. माणसाला कोणीही बांधलेला नाहीये, स्वतःहून बांधून घेतलेला आहे त्याने. बरं, कशामध्ये बांधून घेतलं आणि त्याची बद्ध झाल्यानंतरची अवस्था काय आहे. मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, पाप पुण्य अंगी घेतले जळून, वर्म नेणे कोण करिता तो. आम्हाला इंद्रिय कार्य करताना दिसतात, आम्हाला देह कार्य करताना दिसतंय, कार्य करून घेणारा कोण आहे. आमच्याकडे जे भगवंताच्या कृपेने जे प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये आमची जर भूक भागली नाही तर आम्ही समोरच्याच्या धनाची अपेक्षा करतो. त्याला काय म्हणतात, एखादी वेगळ्या प्रकारची वासना जर आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर आमच्या डोळ्यातून आम्ही नको ते पाहत असतो. पाहताना डोळे दिसतात पण दाखवणारा कोण आहे, पाहायला लावणारा कोण आहे. एखाद्या वेळी जर आमच्या मनाविरुद्ध जर काही गोष्ट घडली तर आम्ही अगदी तप्त लालबुंद होतो, रागाने भरतो. हा राग आणणारा कोण आहे. पाप पुण्य अंगी घेतले जळून, पण करणारे कोण आहेत, हे पाप पुण्य करायला लावणारे कोण आहेत, याची ओळख आम्ही घेतली नाही, याचा विचार आम्ही कधीच केला नाही. आणि मग न विचार केल्यामुळे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आपली अवस्था काय झाली तर तुका म्हणे गेले व्यर्थ वाया विना. तिथे दृष्टांत दिला मृगाचा, जैसे मृग शीन मृग जडी. आयुष्यभर विचार धावत असतंय नाही का, आज ना उद्या मला मिळेल ते. पण मृगजळ म्हणतात त्याला, अशा लांबवर
आपण नजर टाकलेल्या एखाद्या रोडवर तर पाणी सांडल्यासारखं असं वाटतंय, पाणी आहे असं वाटतंय, तिथे गेल्यानंतर काही नसतंय. अशीच अवस्था माणसाची. मनुष्य आशेमध्ये जगत असतो, आज ना उद्या मला ते मिळेल, बरं का. आणि एखादी गोष्ट प्राप्त झाली ना की लगेच दुसरी गोष्ट प्राप्त करून घेण्याची अपेक्षा माणसाच्या अंतःकरणामध्ये लगेच निर्माण होते. काही नसतंय ना त्यावेळेला लोकांची घरं बघितल्यानंतर त्याला वाटतंय 4 भिंती झाल्या ना का बस, बरं का. पण आयुष्यभर पडव्या काढत राहतो, आयुष्यभर इकडं वाढव तिकडं वाढव, पडव्या काढत राहतो आयुष्यभर पडव्या काढतो, तरी त्याला काही पुरा होत नाही. त्याला वाटतंय मला आता पायामध्ये माझ्या चप्पल नाहीये, चप्पल भेटली का मी सुखी होईल. पण चप्पल भेटल्यानंतर तो सायकलवाल्याकडे पाहतो, सायकल भेटल्यानंतर तो मोटरसायकलवाल्याकडे पाहतो. त्याला कुठे काय पांढर मिंडर लावायला मारायला लागतात, नुसता एक्सिलेटर दिला का चालला पुढे. उन्हामध्ये पावसामध्ये ज्या वेळेला मोटरसायकलवर फिरत असतो त्यावेळेला तो 4 चाकीवाल्याकडे पाहतोय, बघ हाय का काही त्याला टेन्शन नाही, उन्हाचं टेन्शन नाही, पावसाचं टेन्शन. पण असाही 4 चाकीवाला ज्या वेळेला एखाद्या मोठ्या महागड्या गाडीवाल्याकडे पाहतोय त्यावेळेला मात्र त्याच्याकडे असलेलं जे काही समाधान आहे ते बाजूला झालं जातंय आणि तो वेगळा विचार करायला लागतो, अशी गाडी आपल्याला पाहिजे. ती महागडी गाडी ज्या वेळेला एखाद्या ट्रॉफिक मध्ये अडकली जाते, ट्रॉफिक मध्ये असते, त्यावेळेला तो विचार करतो हे हेलिकॉप्टर मध्ये जाणारं त्यांना काय आहे का ट्रॉफिक वगैरे काही नाही. म्हणजे माणसाची आशा जी आहे ना पुढे पुढे वाढत असते, पुढे पुढे तो वेगवेगळ्या प्रकारचा विचार करत असतो. काही जरी मिळालं ना, एखादी आशा माणसाची पूर्ण झाली की लगेच दुसऱ्या प्रकारची आसक्ती माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. म्हणून आयुष्यभर ज्या सुखाची अपेक्षा करतोय मनुष्य, ज्या समाधानाची अपेक्षा करतोय, ते सुख त्याला मिळत नाही, ते समाधान त्याला मिळत नाही. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, तुका म्हणे गेले व्यर्थ वाया विन, जैसा मृग शिन मृग जडी. सांगा ना, तो गाढव थकल्यानंतर ज्या वेळेला त्या गाढवाच्या मालकाला माती व्हायची असते, पण गाढव थकलेला आहे, मग तो मालक काय करतो, त्याच्या डोक्यावरून अशी एक काडी बांधतो, साधारणतः 2 फुटावर ते हिरवा पेंडा ठेवतो, हिरवा चारा ठेवतो, फक्त गाढवाला दिसल एवढाच, बरं. ते खाण्याच्या आशेने गाढव पुढे पुढे पाऊल टाकत असतो. विचार करा ना, गाढव किती पुढे चालला म्हणजे तो चारा त्याला मिळेल. अशीच माणसाची अवस्था आहे. तुम्ही संसारामध्ये किती जरी धावपळ केली, प्रपंचामध्ये किती जरी धावपळ केली, तरी तुम्हाला समाधान मिळेलच असं नाही, तुम्हाला सुख मिळेलच असं नाही. त्याला जोड परमार्थाची पाहिजे, त्याला जोड पांडुरंग परमात्म्याच्या स्तवनाची पाहिजे, नामस्मरणाची पाहिजे. आणि म्हणून ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या चिखले गावातील हे देसले परिवार आणि या देसले परिवाराचे पिताश्री कैलासवासी वामन महादेव देसले बाबांना शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं निधन झालं, त्यांनी आपला निरोप घेतला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य केलं. त्यांच्या पश्चात आमचे हिरामण दादा असतील, मल्हारी दादा असतील, आमच्या कविताताई असतील, अंजनाताई असतील, त्याचप्रमाणे हा देसले परिवार असेल, बाबांचे सुना असतील, नातवंड असतील, ह्या देसले परिवारातील सर्व सदस्य संपूर्ण देसले परिवार असेल. या परिवारावर प्रेम करण्याचं काम केलं बाबांनी, परिवाराला सांभाळण्याचं काम केलं. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी या मुलांवर संस्कार केले, आपल्या मुलींवर संस्कार केले. मुलांचं संगोपन करून त्यांना चांगल्या प्रकारे मार्गाला लावून त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार करून, मुलींना चांगल्या प्रकारे सांभाळून त्यांच्यावर संस्कार करून, त्यांची लग्न करून, मुलांची लग्न करून, त्या दोन्ही मुली सुद्धा आता त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये रममाण आहेत, त्यांच्या घराला घरपण देण्याचं काम करतायत. त्या ठिकाणी त्या संसारामध्ये एक निष्ठेने त्या ठिकाणी कार्य करतायत. आपण आपल्या आयुष्यामध्ये जी काही चांगली कर्म करतोय ती चांगली कर्म
म्हणजेच आपल्या आई वडिलांचे संस्कार असतात. कारण प्रत्येकाचे आई वडील, प्रत्येक कुठे जरी आपण विचार केला तरी प्रत्येकाचे आई वडील मुलांना चांगलंच शिकवत असतात. कोणत्याही मुलाने वाईट कर्म करावीत असं कोणत्याही बाबाला वाटत नाही आणि कोणत्याही मुलीने वाईट कर्म करावीत असं कोणत्याही आईला वाटत नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये जी काही चांगली कर्म करतोय, चांगलं वागतोय, जगतोय, हे संस्कार आपल्या आई वडिलांचे असतात. खरं तर या देसले परिवाराच्या चरणी मी नतमस्तक होतो. हिरामण दादा असतील, मल्हारी दादा असतील, त्यांच्या दोघांच्या सौभाग्यवती असतील आणि या बाबांची नातवंड असतील. मी याच्यासाठी त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो की आज जवळजवळ 13 वर्ष, बरं का, 13 दिवस नाही, 13 महिने नाही, 13 वर्ष बाबांना आजार होता. एक 12 वर्षापूर्वी त्यांची नस दबली गेली आणि ज्याप्रमाणे आपले हात पाय, आपलं शरीर निकामी होते, कुठल्याही प्रकारे काम कार्य करायला लागत नाही. मी म्हणेन ज्या वेळेला माणसाला अर्धांग वायूचा त्रास होतोय त्यावेळेला अर्ध अंगच त्याचं काम करत नाही. पण त्या ठिकाणी सुरुवातीचे दिवस जर बाबांचे आठवले तर बाबांना कुठल्याही प्रकारे काही स्वतःहून करता येत नव्हतं. घरातला आधार खांब, मुलांवर प्रेम करणारे, मार्गदर्शन करणारे, आपल्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करणारे, आपल्या आयुष्यामध्ये बापाचं स्थान एवढं महत्वाचं असतंय. कोणतंही काम करायला घेऊ द्या माणसाने, एखाद्या मुलाने कोणतंही काम करायला घेऊ द्या, ते काम करत असताना बापाचा फक्त मायेचा हात डोक्यावरून फिरला ना, वडिलांचा फक्त मायेचा हात त्याच्या पाठीवरून फिरला ना की त्याच्याकडे अनेक प्रकारचं बळ निर्माण होत असतंय. अनेक संकटांना सामोरे जाण्यासाठी, अनेक प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं बळ त्याच्याकडे निर्माण होत असतं. आणि म्हणून या देसले परिवाराला वाटलं आज ना बाबा त्या दुःखातून, त्या आजारातून बाजूला पडतील, म्हणून त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, अनेक डॉक्टर उपचार केले. त्यांचे आप्तेष्ट असतील, यांचे मित्रमंडळी असेल, त्यांनी सुद्धा प्रयत्न केले की जेणेकरून बाबा आपले व्यवस्थित झाले पाहिजेत, चालते बोलते झाले पाहिजेत. पण मी यांच्या चरणी याच्यासाठी नतमस्तक होतो की गेली 13 वर्ष ह्या मंडळींनी बाबांची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली. त्या सेवेबद्दल सांगत असताना दादा मला मगाशी बोलले की 13 वर्ष त्या बाबांच्या कपड्याला डाग सुद्धा पडू दिला नाही. काय सेवा असेल ती आज पाहायला नाही मिळत दादा. ही गोष्ट आज ही गोष्ट पाहायला मिळत. 13 दिवस काय, 13 महिने, फार फार 13 महिन्यानंतर माणूस कंटाळतो. पण 13 वर्ष या बाबांची सेवा केली या देसले परिवाराने. आमचे हिरामण दादा असतील, आमचे मल्हारी दादा असतील, त्यांच्या मिसेस असतील, सौभाग्यवती असतील, कविताताई असतील, अंजनाताई असतील, त्याचप्रमाणे हिरामण दादा आणि मल्हारी दादा यांच्या मिसेस मालतीताई आणि मनीषाताई असतील, त्याचप्रमाणे आमच्या आईसाहेब असतील. आज सगळ्यांना दुःख झालेले, पण सगळ्यात जास्त दुःख झालं असेल त्या आईसाहेबांना. कारण आम्ही ज्या वेळेला 7 फेऱ्या मारतोय ना अग्नी ब्राह्मण आप्तेष्ट यांच्या साक्षीने, त्यावेळेला एकमेकाला वचन देत असतो. पुरुष स्त्रीला वचन देत असतात आणि स्त्री पुरुषाला वचन देत असते. आयुष्यभर एकमेकाच्या साथ द्यायची, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं, अशा प्रकारे त्या ठिकाणी ती वचनं असतात. काही काळ एकत्र काढल्यानंतर ज्या वेळेला दोघांपैकी एक माणूस जातो ना त्यावेळेला राहिलेल्या माणसाला काय दुःख होतंय ना ते त्याचं त्यालाच माहिती. ते अवर्णनीय असतंय, ते सांगू शकत नाही, अशा प्रकारचं दुःख असतं. आणि म्हणून कैलासवासी वामन महादेव देसले बाबा यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे.
जाणं तर प्रत्येकाला आहे, मृत्यू आढळ आहे, कारण ज्या ठिकाणी आपण जन्माला आलो त्या लोकांचं नाव आहे मृत्यू लोक. पण माणसाच्या अवस्थेमध्ये, माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाने विचार करायला हवा, मृत्यूपासून सुटणार नाही आपण, बरं का. मृत्यू आपण चुकवू शकत नाही. किती जरी आपण प्रयत्न केला मृत्यू चुकवायचा, तरीही मृत्यू आपण कधीही चुकवू शकत नाही, कोणीच नाही. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयार मृत्यू काही. फरक एवढाच आहे की जन्माला येण्याच्या काही दिवस आधी आमच्या घरातल्यांना माहिती होतं आम्ही जन्माला येणार आहे. मृत्यूच्या वेळी आम्हालाच काय, घरातल्यांनाही माहिती नसतंय, घरातल्यांनाच काय आम्हालाही माहिती नसतंय की तो मृत्यू कधी येणार आहे, कसा येणार आहे, कुठे येणार आहे. मधली आयुष्य, मधलं अवस्था जी आहे, मधली वेळ जी आहे, जन्म आणि मृत्यू याच्या मधली, त्याला मी आयुष्य म्हणतोय. त्या आयुष्यामध्ये आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे आम्हाला कळायला हवं. खरं तर त्या आयुष्यामध्ये आमच्या अवस्था आहेत, 4 अवस्था आहेत. बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध, अशा प्रकारे त्या 4 अवस्था आहेत. त्या बद्धाची ओळख करून देत असताना कुठेतरी म्हटलेलं आहे, प्रपंचाचे उदंड ज्ञान, परमात्म्याविषयी अज्ञान, नेणे सोय समाधान, या नाव बद्ध. त्या बद्धाचं पहिलं लक्षण ओळख करून देत असताना म्हटलेलं आहे, जयास नाही आत्मज्ञान, ते मुख्य बद्धाचे लक्षण. बद्ध कोणाला म्हणतात? आज जी परमार्थ करणारी माणसं आहेत, जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी जी माणसं आहेत, त्या माणसांना माहिती आहे कुठेतरी मुक्तीचा मार्ग आम्हाला त्याच्यातून मिळालेला आहे. त्या माणसांना माहिती आहे कुठेतरी आम्ही मुक्त होण्याचं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त झालेलं आहे. पण कळवळा त्यांच्या अंतःकरणामध्ये एकच येतो की जे कार्य आम्ही धर्माचं करतोय, जे कार्य आम्ही देवाचं करतोय, ते कार्य पुढे अशाच प्रकारे चालू राहावं, अशाच प्रकारे वृद्धिंगत व्हावं, अशाच प्रकारे अधिकाधिक या कार्यामध्ये वाढ व्हावी, म्हणून अंतःकरणपूर्वक ते विचार करत असतात की त्याच्यामध्ये वाढ कशी होईल, हे कार्य प्रत्येकापर्यंत कसं पोहोचेल. आणि म्हणून मगाशी तुमची चाललेली चर्चा, प्रवचनाची गरज कोणाला आहे, कीर्तनाची गरज कोणाला आहे? अंतःकरणापासून तुम्ही बोलत होते मगाशी की खऱ्या अर्थाने प्रवचनाची, कीर्तनाची गरज कोणाला आहे? तरुणांना. पण आमचे तरुण कुठे? जो पुढारी याला ओळखतही नाही बाबा, त्याचा बॅनर लावला हा पुढे, ज्या नेत्याला माहिती नाहीये की हा चिकल्या व्यवसाय म्हणून, त्याच्या वाढदिवसाला बुके घेऊन हा पुढे पुष्पगुच्छ घेऊन, मित्राच्या हल्दी पण त्याच्याबरोबर हे 6 जण, पत्रिका एकालाच. आमचे तरुण कुठे आहेत? 7-8 जण गावातले मिळणार, एकत्र येणार, एक बॉल आणणार, एक बॅट आणणार, दुसराचं मैदान गाजवणार, 4-4, 5-5 दिवस त्या ठिकाणी वेळ देऊन आयुष्य बर्बाद करून टाकणार. आमचे तरुण कुठे आहेत? म्हणून अशा अवस्थेमध्ये आमचे तरुण असल्यामुळे संध्याकाळी धरून आणावे लागतात, बरं का. संतांच्या विचाराची गरज कोणाला आहे? संतांच्या विचाराची आवश्यकता कोणाला आहे? मी म्हणेन आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिवस, आणि या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने तुम्ही भाषण ठोकली असतील तिथे सरकारी कार्यालयांमध्ये, देश लुबाडणाऱ्यांचं तुम्ही स्तवन केलेलं नाही, देशाचं शोषण करणाऱ्यांचं तुम्ही स्तवन केलं नाही. या देशासाठी ज्यांनी प्राण अर्पण केलेलं आहे, या देशासाठी ज्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे, या देशासाठी ज्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे,
अशा महात्म्यांचं, अशा महापुरुषांचं, अशा नेत्यांचं तुम्ही स्तवन केलं, करायलाच हवं. पण अंतःकरणपूर्वक जर एक विचार केला, या देशासाठी बलिदान देणारे, या देशासाठी रक्त सांडणारे, या देशासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपल्या प्राणाचा विचार न करता या देशाला स्वतंत्र मिळवून देणारे कित्येक तरुणच होते, कित्येक तरुण होते. त्या तरुणांकडे ती स्फूर्ती कशी निर्माण झाली, ते विचार कसे निर्माण झाले? नको ते धंदे करून, नको त्या व्यसनाधीन होऊन, नको ते प्रकारचा नाद लावून. ज्या दिवशी आम्ही त्यांचा विचार करून अंतःकरणपूर्वक, त्या दिवशी निश्चित आमचं ही रक्त सरसळल्याशिवाय राहणार नाही धर्म कार्य करण्यासाठी. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने प्रवचनाची, कीर्तनाची गरज आहे, अधिक करून तरुणांना. पण आमचं दुर्भाग्य एवढं आहे की बोटावर मोजण्या एवढे सुद्धा तरुण कीर्तनाला नसतात, प्रवचनाला नसतात, दुसऱ्यांच्या पायऱ्या आंबवत असतात. ते ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी कीर्तन चालू असेल ना, त्यावेळेला कीर्तनात येणार नाही, बसणार नाही, लाज वाटते त्यांना. बाकीची कर्म करताना लाज वाटत नाही, संध्याकाळी पिऊन पडताना लाज वाटत नाही, नको त्या प्रकारे व्यसनाधीन होताना लाज वाटत नाही त्यांना. भांडण तंट करून, वादविवाद करून आपल्या बापाचं नाव धुलीला मिळवायला त्यांना लाज वाटत नाही. संतांचे विचार ऐकायला त्यांना कमीपणा वाटतो, संतांचं मार्गदर्शन घ्यायला त्यांना कमीपणा वाटतो. आणि म्हणून आज प्रत्येकाकडे तो परमार्थ, ते परमार्थिक विचार निर्माण व्हावे असं वाटत असेल तर त्यासाठी लहानपणीच त्या मुलांवर तसे संस्कार झाले पाहिजे. हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती घडले, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. दानपट्टा चालवावा, घोडेस्वार व्हावं, राजासारखा ड्रेस करावा, राजासारखा वेश करावा, घोड्यावर बसावं आणि दानपट्टा चालवावा, हातात तलवार घ्यावी. अशा प्रकारचे पडलेले डोहाले राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊंना. ज्ञानोबा कुठेही जन्माला येत नाही हो. जिथे माझी रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत आहेत तिथेच ज्ञानोबा जन्माला येतात. जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येत नाहीत. त्यासाठी ते संस्कार लागतात, त्यासाठी ते मार्गदर्शन लागतंय. आणि अधिक करून मुलं घडवण्याचं काम, मुलांवर संस्कार करण्याचं काम हे महिलांवर अवलंबून असतं, महिलांवर अवलंबून असतं. कारण मुलं अधिक करून जास्त वेळ महिलांच्याकडे असतात, महिलांच्या सानिध्यात असतात. बाप बिचारा सकाळी एकदा शिदोर घेतले की घराच्या बाहेर पडतो 4 पैसे कमवण्यासाठी. माझ्या मुलांनी आनंदात राहावं, माझ्या मुलींनी आनंदात राहावं, माझ्या घरातल्या सगळ्या माणसांनी आनंदात राहावं, माझ्या कुटुंबाने आनंदात राहावं म्हणून कुठून तरी 4 पैसे कमवून आणण्यासाठी बाप बिचारा दिवसभर धावपळ करत असतो, दिवसभर धावपळ करत असतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज घडले, राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊने त्याप्रमाणे संस्कार केले. वयाच्या 16व्या वर्षी, अवघ्या 16व्या वर्षी वयाच्या, तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी. माऊलींनी आम्हाला 18 अध्यायी ज्ञानेश्वरी दिली, गीतेवर भाष्य केलं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी. आम्ही म्हणतोय 16वं वर्ष धोक्याचं, त्याला कारण काय? लहानपणामध्ये आमच्याकडून संस्कार न घडल्यामुळे तारुण्यावस्थेमध्ये आम्हाला हा विचार करावा लागतो, धोक्याचं का वाटतंय?
राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना मांडीवर घेतलं, रामायण महाभारतासारख्या कथा ऐकवल्या, त्यांना संतांचं चरित्र ऐकवलं आणि म्हणून महाराज घडले, म्हणून महाराज छत्रपती झाले. आमचा मुलगा जर रडायला लागला ना तर त्याच्या हातात मोबाईल देऊन आम्ही गप्प करतोय. काय पाहतोय, काय आवडतंय त्याला? आज समाजामध्ये जवळजवळ 10% मुलं, जास्त असतील, मी 10% सांगतोय, या मोबाईलच्या नादामुळे वेडी झालेली आहे. वेडी झालेली आहेत ती. कोणत्या वेळेला काय द्यावं हेही आम्हाला कळलं पाहिजे. मुलगा गप्प बसतोय, रडायचा बंद होतोय, म्हणून आम्ही काय देतोय त्याला? 2-2, 3-3 तास मोबाईल मध्ये डोकं घालून राहणाऱ्या महिलांनी आपल्या सासूकडे बघावं. काय संस्कार आहेत आणि काय संस्कृती आहे. सासरवास कशाला म्हणतात त्यांना विचारा. तुमच्या तारुण्यामध्ये तुमचं लग्न झाल्यानंतर घरातली परिस्थिती काय होती, काय परिस्थिती होती विचारा त्यांना. अरे तुम्ही 2-2, 3-3 तास मोबाईल मधल्या बाहेर निघत नाही, त्यांना 5 मिनिटाची तरी फुरसत होती का विचारा. आज आम्ही 2-2 तास, 1-1 तास आरशाच्या पुढे राहून आमचं आम्ही नटापटा करतोय. करा ना, कोण नको म्हणतोय. सुशोभित राहिलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. पण कधीतरी जी सासू कोपऱ्यात बसलेली आहे, सकाळपासून चहाची अपेक्षा करते, तिचे सुरुवातीचे दिवस बघा काय होते, कशा परिस्थितीने त्यांनी दिवस काढलेले आहेत, कशा परिस्थितीने त्यांनी राहिलेले आहेत, याचा विचार आम्ही करायला हवा. आणि म्हणून एवढं सामर्थ्य आहे महिलांकडे, त्या सामर्थ्याची ओळख करून देत असताना कुठेतरी म्हटलेले, तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा पूज्य महात्मा गांधी, बसली सासी का स्वस्थ भगिनी ठोक आता ललकारी, हे हिंद भूमीचे नारी, हे हिंद भूमीचे नारी. जगद्गुरु तुकोबा जर परमार्थ करू शकतात, माऊली ज्ञानोबा जर अध्यात्म परमार्थ करू शकतात, शांतीब्रह्मनाथ महाराज जर परमार्थ करू शकतात, संत शिरोमणी नामदेव महाराज, गोरोबा काका, संत सेना महाराज, सावतामाळी, कान्होपात्र, बहिणाबाई, मुक्ताबाई जर परमार्थ करू शकतात, जनाबाई देवाचं नामस्मरण जर करू शकतात, देवाचं स्तवन जर करू शकतात, तर ते आमच्याकडून का घडत नाही याचा कधीतरी आयुष्यामध्ये विचार करायला पाहिजे ना. काय कमी आहे आम्हाला? 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग, जी 84,00,000वी योनी आहे नरदेहा, त्याच नरदेहामध्ये संत आले, त्याच नरदेहामध्ये त्यांनी कार्य केलं आणि तोच नरदेह जर आम्हाला प्राप्त झाला असेल, आम्ही का परमार्थ करू शकत नाही? आम्ही का देवाचं स्तवन करू शकत नाही? आम्ही का देवाचं नामस्मरण करू शकत नाही? कधीतरी आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही विचारलं पाहिजे, कधीतरी विचारलं पाहिजे. नेमकं झालं काय माहितीये का? भगवंताने आम्हाला ज्या वेळेला जन्माला घातलं, पाप पुण्य समकृत हा मग नरेनुषु जायते, पाप पुण्य समान झाल्यानंतर 83,99,999 योनीतून मुक्त व्हावं या उद्देशाने भगवंताने आम्हाला जन्माला घातलं. जन्माला घातल्याची अवस्था बघा कसं आहे. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. काही बरोबर आणलं नाही आम्ही, पण कशात अडकलोही नव्हतो, आसक्तीही नव्हती. काय स्थिती होती त्यावेळेला फक्त विचार करा. कोणत्याही प्रकारच्या विषयाने स्पर्श केलेला नव्हता, कोणत्याही प्रकारे भावनेने, कोणत्याही प्रकारच्या अज्ञानाने, कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेने आम्हाला स्पर्श केला नव्हता. काय अवस्थेत आम्ही जन्माला आलो त्याची ओळख करून देत असताना पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मुक्त होतास बळे झाला बद्दल. मुक्तावस्था होती म्हणून तर शेजारची काकी यायची, त्याला उचलून घ्यायची आणि उलट बोलायची, तुझं काम तू आवर, मी याला आमच्या घरी घेऊन जाते, खेळवते. तीच काकी आज 15 वर्षानंतर जर त्याच बाळाविषयी गागाळे घेऊन येत असेल, त्याच्या तक्रारी घेऊन येत असेल की अख्ख्या गावातली पोरं आहेत पण अख्ख्या गावात 1 नंबर तांबरट पोरगा असेल, का? हे का झालं बरं? लो लागला खेळाचा,
कळप मिळविला पोरांचा, आल्या गेल्या डायांचा. बाहेर पण तेच आणि आत पण तेच ना बाबा. बाहेर पण तेच, बाहेरून जे येतात तेच आतून निर्माण होतात. आणि ज्या वेळेला त्यांचा एकमत होतो ना, त्यावेळेला मग माणूस त्या विषयाधीन, वासनेअधीन होत असतो. आम्हाला मध चाटवल्याबरोबर तो लोभ आला. जो आला तो शेवटपर्यंत वस्तीला राहिला. आहेत अनेक ते काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, द्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा अनेक आहेत. पण माणसाच्या अधोगतीला कारणीभूत असेल तर विशेष करून काम, क्रोध आणि लोभ यांच्यावर विशेष लक्ष दिलेलं आहे. आम्हाला कोणी बांधलं नाही. माणसाला बांधायची गरज नाही, तो स्वतःहून बांधून घेत असतो. त्याला बांधायला खूप आवडते. आणि बद्ध अवस्थेमध्ये कसला अभिमान करतो रे मनुष्य. एकदा मनुष्य बांधला की अभिमान कसला करतोय तो. कसला अभिमान असावा. मी श्रीमंत आहे, माझ्याकडे पैसा अडका भरपूर आहे, खूप प्रॉपर्टी आहे माझ्याकडे, खूप संपत्ती आहे माझ्याकडे. माझ्या एवढा श्रीमंत एखादा परमार्थ न करणारा गरीब माणूस, देवाचं नामस्मरण, देवाचं स्तवन न करणारा गरीब माणूस आणि त्याच अवस्थेमध्ये राहणारा श्रीमंत माणूस, यांच्या दोघांमध्ये काही फरक आहे का. काही फरक आहे. संत सर्वांकडे सारखे पाहत असतात. म्हणून समचरण दृष्टी, जशी भगवंताची दृष्टी आहे तशी संतांची दृष्टी आहे. बरं का. तुमची श्रीमंती जर मोजायची असेल ना तर पैसा, नोटा मोजू नका. बरं का. ज्या वेळेला एखादं दुःख तुम्हाला होत आहे आणि ते दुःख झाल्यानंतर ज्या वेळेला तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात ना, ते अश्रू पुसायला किती माणसं आहेत ना, ही तुमची श्रीमंती आहे. ही तुमची श्रीमंती आहे. कसला विचार करतोय आम्ही, कसली श्रीमंती मोजतोय आम्ही. एकाच मादीचे दोन पोपट ज्या वेळेला त्याने घरी आणलं त्यावेळेला एक लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवला आणि एक सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवला. सांगा ना, सुखी कोण असेल. एक लोखंडाच्या पिंजऱ्यात ठेवला, एक सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवला. दोघांपैकी सुखी कोण असेल. पाहुणा ज्या वेळेला त्याच्याकडे आला त्यावेळेला तो पाहुणा लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेल्या पोपटा जवळ गेला. बरं का. आणि त्याला विचारतोय कसं वाटतंय. मग तो कसं वाटतंय काय. मस्त स्वच्छंदेने स्वतंत्र होतो, मस्त विहार करत होतो, मस्त फिरत होतो, मोकळा होतो. मी इथे जरी खायला मला भरपूर काही मिळत असेल पण स्वतंत्र नाही ना. बांधलेला अवस्थेत आहे, बंदिस्त आहे, बंदिस्त आहे, गुंतलेलो आहे, पकडून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे. एवढ्याशा जागेमध्ये आकाशामध्ये विहार करणारा मी, ह्या झाडावरून त्या झाडावर जाऊन बसणारा, पाहिजे ते फळ पाहिजे त्या वेळेला खाणारा, अनेक मित्रांना रोज रोज भेटणारा, पण आज बांधलेल्या अवस्थेत आहे. बरं, हा दुःखी आहे. मग त्या पाहुण्याला वाटलं की आपण सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये जो अडकवून ठेवलाय की नाही, बंदिस्त ठेवलाय की नाही, त्याला जाऊन विचारू. त्याला विचारलं. म्हणजे दोघांची सेम कंडिशन आहे. का पिंजरा लोखंडाचा आहे की सोन्याचा आहे हे महत्वाचं नाही आहे. बंदिस्त आहे ना, बांधलेला आहे ना, स्वतंत्र नाही ना. मग दोघांची अवस्था सारखीच आहे. श्रीमंत काय आणि गरीब काय. बांधलेल्या अवस्थेत जर असेल, बद्ध अवस्था जर असेल, परी झाला बद्ध अवस्थेत जर असेल तर दोघांची परिस्थिती सारखीच आहे. दोघांची परिस्थिती सारखीच. अरे तुला पंख दिलेले आहेत, तुला स्वतःला बळ दिलेलं आहे, म्हणून तर म्हटलेलं आहे आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तो सोन्याचा पिंजराचा मला सुटत नाही ना. काय बाबा, सोन्याचा पिंजरा सुटत नाही ना आम्हाला. तो त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आम्ही बंदिस्त आहेत, आम्हालाच माहित नाहीये आम्ही किती बंदिस्त आहेत. त्या बंदिस्त अवस्थेची ओळख करून देत असताना संत म्हणतात, कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसते आपले, भार्या तर परक्याकडची, बंधू भगिने सगळे स्वयरे, आप्त इष्ट संपत्तीची, धरी कास्तू धर्माची. श्री गुरु लागी शरण जायबा धरी कास्तू धर्माची.
आम्ही बंदिस्त झालेलो आहेत. हा देह आमचा नाही आहे. घरदार आम्ही आमचं म्हणतोय कुठपर्यंत आहे, शेतीवाडी आम्ही आमचं म्हणतोय कुठपर्यंत आहे, पडसाळ का आमचं म्हणतोय आम्ही कुठपर्यंत आहे. आम्ही सगळ्याचा विचार करतोय रे. साधं उदाहरण आहे बघा ना, एक एक सूक्ष्म सूक्ष्म जर विचार केला तर आम्ही किती भ्रमिष्ट आहेत. आम्ही तोंडाला पावडर लावतोय, आम्ही चामडीला साबण लावतोय. आता तर काय काय करतात त्यांचं त्यांनाच माहिती. चामड्या सरळ आणि व्यवस्थित राहावं म्हणून बाबा काय काय आहे असो ना, करा. तुम्हाला चांगलं दिसायचंय, चांगलं वागायचंय, जे काय असेल. पण ज्याची शो शायनिंग आम्ही करतोय, ज्याला जपतोय, मेल्यानंतर अग्नी दिल्यानंतर त्यापैकी काय शिल्लक राहते बरं? ज्याचा कधी आम्ही विचारही करत नाही ना, शेवटच्या वेळेला शेवटची विधी करायला त्या आस्तीच कामा येतात हे मात्र निश्चित आहे. मातेच्या दुधापासून निर्माण झालेल्या ज्या अस्थी आहेत ना, त्या अस्थीच मात्र शेवटच्या वेळेला, ज्यांचा आम्ही कधीच विचार करत नाही, त्या अस्थीच शेवटच्या वेळेला आमच्या विधीसाठी काम आहे. लाखो रुपयाच्या नोटा बनलं खिशामध्ये वागवणाऱ्या माणसाने फक्त एक विचार करावा, मी किती जरी श्रीमंत असलो, माझ्या खिशामध्ये किती जरी नोटा असल्या तरी शेवटच्या वेळेला कोणीही नोट चिटकवत नाही कपाळाला. काय ठोकळाच शेवटी गरीबाकडून घ्यावा लागतो, कारण याच्याकडे सगळ्या नोटा चिल्लर वापरतोच कुठं. कधीतरी विचार केलाय का आपण? आमच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये जर कधी आम्ही मालकी बोलतोय त्याला, अशी झाडं झुडपं अशी असलेल्या जागेमध्ये जर कधी गेलो ना, आम्ही कुठल्या झाडांचं निरीक्षण करतो बरं? सागाच्या झाडाचं निरीक्षण करतोय. कसे झालेत, मस्त झालेत, मोठे झालेत. इमारतीची लाकडं आहेत ना, त्या झाडांचं आम्ही निरीक्षण करतोय. ती झाडं आम्ही पाहतोय, ती झाडं पाहून आम्ही आनंदित होतोय. पण मी म्हणेन त्या सागाच्या झाडाचं निरीक्षण करता करता कुठेतरी त्याच जागेमध्ये एक कोपऱ्यामध्ये असलेली बांबूची कलकट, तिच्याकडे पण कधीतरी प्रेमाने पहा, कारण शेवटच्या वेळेला सागाची लाकडं नाही कामा येणार. चौघांना खांद्यावर घेण्यासाठी त्या चौघांनी बांबूच कामा येतात. आम्ही कसला अभिमान करतोय, कसला अभिमान करतोय. आणि म्हणून नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील. तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा बाजार. दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्ध पण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या माईचा बाजार. या मायेमध्ये आम्ही बंदिस्त झालो, या मायेचे अधीन झालो. आम्ही स्वतःहून स्वतःला बांधून घेतलं. एका घरातून असा जोराने आवाज यायला लागला, रे सोडवा मला कोणतरी, मी इथे बंदिस्त झालेलो आहे, मी या घरामध्ये कोंडून राहिलेलो आहे, मी या घरामध्ये बंदिस्त आहे, कोणतरी सोडवा. बाहेरच्यांना ज्या वेळेला आवाज गेला त्यावेळेला बाहेरच्यांनी सगळ्या खिडक्या बघितल्या तर आतून लावलेल्या होत्या खिडक्या. नंतर त्यांनी विचार केला आपण दरवाजाजवळ जाऊ, कडी असेल तर कडी उघडू आणि त्याला बाहेर काढू. दरवाजाजवळ गेल्यानंतर बघितलं तर सगळ्या दरवाजांच्या कड्या आतून लावलेल्या होत्या. ज्यांनी स्वतःने आतून स्वतःला बंद करून घेतलेला आहे त्याला बाहेरचा कोण वाचवेल? स्वतःहून स्वतः जो बंदिस्त झालेला आहे मायेमध्ये, देहबुद्धीमध्ये, त्याला बाहेरचा कोण वाचवलेला आहे? कोण वाचवणार आहे? म्हणून तर माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. बंधन बद्ध अवस्थेमध्ये असताना आम्हाला काही कळत नाही आम्ही हे कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय. माणूस आयुष्यभर धावपळ करत असतो आपल्या मुलांसाठी, आपल्या बाळांसाठी, आपल्या संसारासाठी, आपल्या प्रपंचासाठी. त्याला विचारलं, दादा अरे किती कष्ट घेतोय, किती कष्ट घेतोय, जरा सुद्धा तू कधी शांत दिसत नाही रे, नुसती धावपळ धावपळ धावपळ. तेव्हा तो बोलतोय मुलांसाठी काहीतरी करून ठेवलं पाहिजे ना, उद्या ते बोलायला नको. जिवंतपणी बसल्या बसल्या माणसाला मारतात हो. समजा जर तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर तुमच्या मुलांना, तुमच्या बाईला अमुक अमुक मिळेल, असं असं मिळेल.
म्हणजे जिवंत असताना सुद्धा मनुष्य जी गुंतवणूक करतोय ती कोणासाठी बरं? तुम्ही मेल्यानंतर करू नये असं नाही, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, त्यांचे ऋण आहेत आपल्यावर, ते करावं. ज्याच्याकडे असेल गुंतवणूक करण्यासाठी पैसा अडका गुंतवावा. पण हा सगळा विचार करत असताना मनुष्य संसारासाठी कार्य करता करता, मुलाबालांसाठी कार्य करता करता थकतोय, क्षीण होतोय, वृद्ध होतोय, त्याचे हातपाय चळचळा कापायला लागतात, त्याचं शरीर त्याला साथ देत नाहीत आणि मग घरातली बोलतात आता आमचा बाबा काही कामाचा राहिला. घरातली बोलतात बरं का, त्याच्या तोंडावर त्या पण त्याच्या समोर बरं का. तारुण्यामध्ये नको त्या व्यसनाधीन झाला, नको त्या विषयाधीन झाला, कोणाच्या हळदी सोडलं नाही, कोणाचं लग्न सोडलं नाही, कोणाच्या बर्थडे सोडलं नाही, कोणाचा वाढदिवस सोडला नाही. आमंत्रण असो नसो तिथं हजेरी लावली, आमंत्रण असो नसो तिथं जाऊन धिंगाणा घातला त्याने. त्यावेळेला लोक सांगायचे अरे कीर्तन आहे, कीर्तनाला चल, प्रवचन आहे, प्रवचनाला चल, गावामध्ये सप्ताह आहे, मंदिरामध्ये येऊन जरा नामस्मरण कर. आपल्याला काय गरज आहे बोलतो, सगळा दिलाय देवाने. अरे मूर्खा ज्याने दिलंय त्याचं स्मरण कर. सगळा दिलाय देवाने, काय कमी नाही आपल्याला. म्हणजे आम्हाला कमी आहे म्हणून आम्ही करतोय का? काय बाबा असो. ज्या वेळेला ती अवस्था प्राप्त होते ना, शतवर्ष वय नेमिले, बाळपण नेमता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे, कर्मभोगाचा भगवंताचा योग कोणे वेळे. तारुण्य अवस्थेमध्ये केलेली जी कर्म आहेत, जे विचार आहेत, जे गुण आहेत, तारुण्य अवस्थेमध्ये जसे आम्ही वागलो जगलो त्याचं फळ आम्हाला मिळतंय, चांगलं किंवा वाईट, वृद्ध अवस्थेमध्ये. आणि तसं अवस्थेमध्ये, त्या अवस्थेमध्ये फळ मिळालं की मग मात्र कधीही मंदिरात न येणारा, कधी सप्त्याला न येणारा, कधी हरिनाम सोहळ्याला न येणारा, मंदिराची पायरी सोडी नाही. मग लोक बोलतात बाबा तुम्हाला कधी मंदिरात बघितलंच नाही आम्ही. आता 3 दिवस झाले तुम्ही सकाळी येऊन बसता, संध्याकाळी घरी जाता, दुपारच्या वेळेला सुद्धा जात नाही, काय झालंय काय? तेव्हा तोच बोलतोय घर खायला धावतय, काय करू? शब्द काढतात ना तुम्हाला, काय बोलतो तो? घर खायला धावतय. खरं तर ज्या घराने तुला आता स्वीकारायला पाहिजे, कारण तुझा देह क्षीण झाला पाहिजे, त्यावेळेला तर जे घर तुला जर खायला धावत असेल तर मग तू आयुष्यभर कोणासाठी, कशासाठी आणि काय केलं आहे? हा माणूस एकांतात बसला ना की मग तोच एखाद्या घरातल्या कोपऱ्यामध्ये बसून एकांतात विचार करतोय, मी जगलो रे, मी आयुष्यभर कार्य केलं, मी आयुष्यभर धावपळ केली, मुलांसाठी जगलो, मुलांसाठी सगळं काही केलं, बाईसाठी केलं, कुटुंबासाठी केलं, घरादारासाठी केलं, पण माझ्यासाठी जगायचं राहूनच गेलं. माझ्यासाठी जे करायचं ते करायचं राहूनच गेलं. आणि म्हणून ज्या वेळेला जेव्हा पण होईल तेव्हा, जेव्हा तुम्हाला जाणीव होईल ना, ते वय बघू नका तुम्ही लहान आहात, तरुण आहात, वृद्ध आहात, नाही. ज्या वेळेला भगवंताचं स्मरण झालं त्यावेळेपासून तुमचा पुनर्जन्माला सुरुवात झाली, नवीन जन्म झाला. दुसरं सांगू, देवाचं नामस्मरण करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी, परमार्थाला सुरुवात करण्यासाठी, भक्तीला सुरुवात करण्यासाठी, भगवंताचं स्तवन करण्यासाठी तुम्ही मुहूर्त बघू नका. चांगला दिवस आहे का वाईट दिवस आहे नाही बघायचा. कारण सांगतो तुम्हाला, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला, ज्या क्षणी भगवंताचं स्तवन करण्याची स्फूर्ती निर्माण झाली ना, तो दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तो दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. खरं तर तारुण्य अवस्थेमध्ये माणसाने परमार्थ करायला पाहिजे. पण आज तरुण संध्याकाळच्या वेळेला धरून आणावे लागतात. त्याला कारण तेच आहे, जे करायचं ते करत नाही आणि नको ते आम्ही करत बसतो, नको ते आम्ही करत बसतो. ज्या वेळेला तो मुलगा, घरातला नातू बरं का त्या बाबांचा, सकाळी लवकर उठायचा, नामस्मरण करायचा,
ग्रंथातल्या एखाद्या ओव्या, 2-4 ओव्या वाचायचा, एखादा अध्याय वाचायचा, 2-4 अभंग वाचायचा. आजोबाने बघितल्यानंतर आजोबा म्हणतात, अरे बाळा मी करतोय ना देवाची पूजा. काय म्हणतात आजोबा? मी करतोय ना देवाची पूजा. मग तूही करायला पाहिजे असं काही नाहीये. घरातल्या कोणीतरी एकाने दिवा लावला म्हणजे झालं. उलट अर्थी ते आजोबा काय म्हणतात, हा वय तुझा परमार्थ करण्याचा नाहीये, हा वय तुझा देवदेव करण्याचा नाहीये. माझ्यासारखा झाल्यानंतर मग देवदेव कर, परमार्थ कर, ग्रंथ वाचन कर. त्या मुलाचं उत्तर बघा, बाबा मी याच्या आधी सकाळी 8 वाजता उठायचो बरं का, आज मी सकाळी 6 वाजता उठतोय. माझं सगळं आवरून पूजा वगैरे सगळं करून 7 वाजता मी अभ्यासाला बसतोय. 1 तास मी अभ्यास करतोय आणि 8 वाजता घरातून बाहेर जातोय शाळेमध्ये. म्हणजे त्याचं कर्तव्य तो करतोय बरं का. पण तरी बाबा काय बोलतात, हा वय तुझा देवदेव करायचा नाहीये. दुसऱ्या दिवशी बाबा पूजा करायच्या वेळेला त्यांच्या आधी हा उठला. रोज देव अर्थात दिवा बाबा लावायचे, देवपूजा अर्थात जी काही फुलं वगैरे असतील ती अर्पण करण्याचं काम बाबा करायचे, आजोबा करायचे. आज बाबांच्या अगोदर यांनी सगळी तयारी केली. बाबा हातामध्ये परडी घेऊन फुलं आणायला आवारामध्ये निघाले. तेवढ्यात बोलतोय, नाही बाबा आज मी जाणार फुलं आणायला. म्हणे ठीक आहे चल चाल. फुलं आणायला गेल्यानंतर झाडावरचं एकही फुल तोडलं नाही. त्यांनी सगळी खाली पडलेली फुलं वेचून, कोमेजलेली कालची फुलं अशी सगळी परडीमध्ये भरली, बाबांच्या हातात आणून दिली. आणि त्या फुलांकडे बघितल्या बरोबर बाबाचा राग पारा अनावरच झाला. बाबा म्हणतायत, अरे मूर्खा तुला कळत नाही का, देवाला शिडी फुलं चालत नाहीत, देवाला कोमेजलेली फुलं चालत नाहीत, देवाला शिडी फुलं आवडत नाहीत, ताजी झाडावरची आणायची ना. मग तेव्हा तो म्हणतोय, बाबा आजोबा मला हेच सांगायचं, देवाला जर शिडी फुलं आवडत नाहीत तर हे फुल कोमेजायची वाट आपण का पाहायची, का पाहायची. आज खऱ्या अर्थाने ज्यांना सुपारीच्या खंडाचं व्यसन नाहीये, संतांच्या मार्गदर्शनाने, संतांच्या वचनाने, संतांच्या वाङ्मयामुळे ज्यांचं आयुष्य सुंदर झालेलं आहे ना, अशा माणसांना प्रामाणिकपणे वाटतं की तरुणांनी परमार्थ करावा, तरुणांनी देवाचं नामस्मरण करावं, तरुणांनी देवाचं स्तवन करावं. प्रामाणिकपणे त्यांना वाटतंय, कारण उद्धार होण्याचा मार्गच आहे. पण दुर्दैव आमचं असं आहे की कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये आम्हाला तरुण पाहायला मिळत नाही बरं का. हे दुर्दैव आहे. ज्यांना खऱ्या अर्थाने या विचारांची गरज आहे ते त्या ठिकाणी ते विचार ऐकत नाहीत, घेत नाहीत. आणि म्हणून पहिली अवस्था आहे बद्ध, बांधलेला. ज्या वेळेला आम्हाला कळलं आमच्याकडून पाप कर्म घडलेले आहेत, वाईट कर्म घडलेली आहेत, ज्या वेळेला आम्हाला जाणीव झाली ना, त्याच वेळेला त्या केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला पाहिजे. कारण मोकळ्या होण्याची पहिली पायरी असेल तर पश्चाताप. अनेक शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, अनेक शास्त्रांमध्ये, अनेक पुराणांमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेणीवेतून जाणीव नसताना जी काही पाप कर्म केली असतील, जी काही वाईट कर्म केली असतील, त्या वाईट कर्मातून, त्या पाप कर्मातून जर तुम्हाला मुक्तता हवी असेल तर सर्वप्रथम केलेल्या कर्माचा पश्चातापच झाला पाहिजे. ही पहिली पायरी आहे मोकळा होण्याची. आयुष्यभर केलं ना सगळं काही, वाटसरूंना मारायचं, त्यांना लोबाडायचं, त्यांच्याकडे जे काही द्रव्य असेल ते घ्यायचं, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा, पोरा बालांना मजा करायची, अगदी बाईंनी मजा करायची, त्यांना आणून द्यायचं. कुठून आणतो माहित नाही, बाबा आमचा जाम भरपूर काय काय आणतो. अनेक भेटले नाही त्याला आयुष्यामध्ये. तुमच्या आमच्या सारखी अनेक माणसं भेटली, पण प्रत्येक जण मात्र आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता, आपल्याकडे असलेल्या द्रव्य वाचवण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्येक मनुष्य तेच करत होता. तुम्हाला सांगू का, तुमच्या आयुष्यामध्ये किती जरी अशी माणसं भेटली तरी योग्य मार्ग तुम्हाला मिळेलच असं नाही.
जोपर्यंत संत चरण मिळत नाही, जोपर्यंत साधू पुरुषांचा तुम्हाला संग होत नाही, जोपर्यंत संत पुरुषांचा तुम्हाला संग होत नाही, तोपर्यंत परिवर्तन नाही. कारण मी काय करतोय कमीत कमी हे दाखवणारा तरी पाहिजे. मी करतोय याला पाप म्हणतात की पुण्य म्हणतात याची जाणीव करून देणारा तरी पाहिजे ना. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला व्यसनाधीन करणारे, व्यसन करायला लावणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा 2च मित्र जवळ ठेवा जे ज्ञानोबा तुकोबा शिकवते, ज्यांच्या संगतीमुळे आपल्यामध्ये परिवर्तन होईल. आणि म्हणून त्या वाल्या कोल्याला आतापर्यंत अनेक भेटलेले, पण प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता, आपला जे काही आपल्याजवळ द्रव्य असेल ते वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण ज्या वेळेला नारदाच्या रूपामध्ये सत्संग झाला त्यावेळेला नारदाने विचारलं, दादा हे काय करतोय रे तू? बोलतो आजचा कालचा नाही, बऱ्याच वर्षापासूनचं माझं काम आहे. काय हे काम माझं काय आजचं कालचं आहे का? आज बैलाच्या पायाला फाल लागला म्हणून तुम्हाला माहित झालं की मी बाण करतो, पण हे बऱ्याच वर्षापासून आहे. बरं आमच्या वया पडताना ते आमच्या जागेत पडत नाही ना. मालाची वय आम्ही जर केली आमच्या जागेची तर ती आमच्या जागेत पडत नाही, कारण आमच्या अंगरात असे असतात का ती झोपत्यात तिकडं, जिथून पडल तिथून जागा आमची. अंगण्याच्या दगडी सरकताना ते आमच्याकडे कधी येत नाही, ते पुढे पुढे वाढत जातात, पुढे पुढे सरकत जातात. असो बऱ्याच काही सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. वाल्या कोली तो नाही हो का, आपण सगळ्या तिकडे ढकलतो ना, रावण तो. पण आम्ही कधी कधी म्हणतो तो रावण परवडला. सांगावं लागतंय, त्याने सीतामाईला निवडून फक्त त्या अशोकवनामध्ये ठेवली, तिथे लंकेमध्ये ठेवली फक्त सीतामाईला निवडून. आज या कलियुगामध्ये एक एक राक्षसी वृत्तीचा माणूस अशा प्रकारे पाहायला मिळतो की आमच्या आई बहिणींचं शोषण करण्याच्या निमित्ताने त्यांना काहीतरी मोबाईल, त्यांना काहीतरी लाल लुचपत दाखवतोय, त्यांना आकर्षित करतोय, त्यांचं शोषण करतोय. 2-4 वर्ष मजा मारल्यानंतर, 2-4 वर्ष त्यांचे लचके तोडल्यानंतर ते नराधम त्याच आमच्या आई बहिणीचे तुकडे तुकडे करतायत आणि आमच्या डोळ्यासमोर एखाद्या कुत्र्याला खायला घालतायत. सांगा ना, रावण परवडला ना? अशी राक्षसी वृत्तीची माणसं आम्हाला आमच्या समाजामध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक गली गलीमध्ये रावण आहे. माझ्या आई बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहणारा तो कोण आहे? दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करणारा तो कोण आहे? सांगा ना. लंका सुरुवातीला कोणाची होती? रावणाची. पार्वतीने ज्या वेळेला महादेवांकडे हट्ट केला, मला असा मस्त महालामध्ये राहायचंय, त्यावेळेला कुबेराने त्यांना दिलेलं आहे. कुबेराने सांगितलं मस्त की एक सोन्याची नगरी तयार करतो, महादेवाने देऊन टाकतो. दिली. आता एवढ्या मोठ्या नगरीमध्ये राहायला जायचं, एवढ्या मोठ्या महालामध्ये राहायला जायचं म्हणजे पूजा करायला ब्राह्मण पण तसंच पाहिजे. आणि त्यावेळी उत्कृष्ट ब्राह्मण, दशग्रंथी ब्राह्मण, 4ही वेद मुखोद्गत ज्याचे असा रावण, त्याला प्रचारण केलं, त्याला आमंत्रण केलं, त्याला ती पूजेचं काम दिलं. फक्त पैशावर ध्यान असलेलेच नका बोलू. तुमच्या घरात कुठलीही विधी असू द्या, कुठलंही कार्य असू द्या, ते सक्सेस झालं पाहिजे, यशस्वी झालं पाहिजे. नेमकं आम्हाला बऱ्याच पासरे मारल्या, त्या पासरे निघत नाही ना. काय आम्ही काढायचा प्रयत्न करतो, पण आमच्यातले काही पंडित असतात ना, ते परत त्याच्यात अजून मारून ठेवतात. बरं का? कुठल्या जातीवर, कुठल्या वर्णावर आपण काही बोलत नाही, पण एक सांगू का, ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, ब्रह्म जाणतो तो ब्रह्म. आणि म्हणून विधी म्हणजे विधीच, शास्त्रयुक्त. आयुष्यभर लग्नाला होतो तरी पहिली मंगलाष्टका बोलताना जर त्याला पुस्तक घ्यायचं असेल तर याची पात्रता काही ओळखली पाहिजे ना. मंगलाष्टक म्हणजे ते काय माहितीये का? आपण त्या वधू वरांना देतोय ते आशीर्वाद. आमच्या वाजवण्याच्या तालामध्ये त्या काय बोलतात ना, काय राहतात ते नवरा नवरीला पण माहित नाही ना, ऐकणाऱ्याला पण माहित नाही. 4-4 वेळा सावधान बोलतात, तेव्हा एकदा आम्ही मग अक्षता टाकून मोकळे होतो. असो त्या जे काय असेल ते, कलियुग आहे. पण आम्ही त्या
वधूवरांना आशीर्वाद देत असतो, मग सुरुवातीला गणेशाचं स्तवन झालंच पाहिजे. असेल वेळ तर त्या देवीचं आगमन, त्या देवीचं स्तवन झालं पाहिजे. नंतर गंगा, यमुना ज्या काही आहेत त्यांचं स्तवन झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्या वधूवरांना आम्ही आशीर्वाद दिले पाहिजेत आमच्या या मुखातून, आमच्या या शब्दातून. लाभो संतती संपदा बहुतुमा. त्याच्यानंतर मग ज्या काही 1-2 मंगल अष्टक असतील, बघा ना, अगदी मस्त, अगदी आनंदाने जर व्यवस्थितरित्या जर ते ऐकले ना, एक बोध निर्माण होतो अंतःकरणामध्ये. आमचं ध्यान कुठं चाललेलं असते माहितीये का? इकडे बघ, तोंड व्यवस्थित कर, तू बाशिंग बाजूला घे, तिकडे बघ, व्यवस्थित हात कर, हे कर, ते कर, ते अंतरपट जरा खाली धरा, म्हणजे आम्हाला दोघांना पण दिसले पाहिजे. असो जे काय असेल ते. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण काय करतोय, हे चांगलं आहे की वाईट, एवढा विचार आपण केला पाहिजे. आलं का लक्षात? ध्यान नसते तिथे. आणि मग त्याच्यानंतर उतरत्या मंगल अष्टका, पण त्याच्या आधी बरंच काय आहे ते आपण त्याचा विचार केला पाहिजे. असो, महत्वाचा विषय असा आहे की शास्त्रयुक्त, विधियुक्त, व्यवस्थितरित्या दुसरा काम घेतलाय म्हणून इथं काहीतरी करून वेळ झाली म्हणून काहीतरी करून ठेवायचं आणि मग तिकडे जाऊन हजेरी लावायची, असं नको. ती विधी व्यवस्थितरित्या झाली पाहिजे. आणि म्हणून त्या टायमाला कोणाला पाचारण केलं महादेवांनी? रावणाला. तो आल्याबरोबर पहिली चौकट बघायला लागला, प्युअर सागाची वाटते. नक्षी काम आहे का काय? दादा तू आलाय ना, पहिले सामान सुमान काय त्या बघ, तुला काय हवं नको ते बघ, बाबा खरं की कुठे आहे? तो लादी तपासायला लागला. लय भारीतली लादी, फोटो दिसतो त्याच्यात, अख्ख्या घराला टायलेस, किचन, अरे बाप रे काय बघायला, एक भांडा बाहेर दिसत नाही. ती बाहेर दिसायची पण तहानल्याची तहान भागवायची, भुकेल्याची भूक भागवायची, पूर्वीची भांडी. आता भांडी पण दिसत नाही, अन्न पाणी पण दिसत नाही. असो, पैशाने आम्ही श्रीमंत झालो पण मनाने मात्र खूप लहान झालो. आपला विषय आहे. रावणाला सांगितलं, तो हे ते बघायला लागला, सगळं बघून घेतलं, पूजा उत्कृष्ट केली, महादेवांना आवडली. ज्या वेळेला दक्षिणा द्यायची त्यावेळेला महादेव बोलले, रावणा एवढी भारी पूजा केली, एवढी उत्कृष्ट पूजा केली, प्रसन्न झालो, तुला प्रसन्न झालो, तुला काय मागायचं ते माग. आणि हीच संधी साधली आणि रावण बोलतो, ज्याची वास्तुशांती केली ती वास्तूच मला हवी आहे, ती वास्तूच मला हवी आहे. सोडलं पाणी. आता पाणी सोडल्यानंतर पार्वती मातेचं तोंड पाहण्यासारखं झालं. काय आपल्या वाट्याला बोलते स्मशानच आहे, कैलासच आहे. काय सांगायचं या बोवाला? कुठं मस्त बोलले, आता कल्पना केली होती की सोन्याच्या मालात राहणार. दुसऱ्याची धनाची आशा अपेक्षा करणाऱ्या माणसाची अवस्था काय होते? माझ्या आई बहिणीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या माणसाची अवस्था काय होते? मी म्हणेन नाव पण शिल्लक राहत नाही. मनात सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सगळे होणारे. आणि नारदाच्या रूपामध्ये वाल्या कोलीला संतांच्या रूपामध्ये नारद भेटले. ते विचारतायत काय करतोय, कणासाठी, कशासाठी? म्हणे माझ्या बायको पोरांसाठी करतोय, माझ्या घरासाठी करतोय, माझ्या संसारासाठी करतोय. अरे जाऊन विचार, ते वाटेकरी आहेत का? गोष्ट खूप मोठी, आपल्याला गोष्टीमध्ये अधिक वेळ घालवायचा नाहीये. पण जेव्हा त्याला कळलं याला वाटेकरी कोणीच नाहीये, त्याला महत्वाचा विषय आपला असा आहे की केलेल्या कर्माचा पश्चाताप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही. आणि केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला, नुसता पश्चाताप नाही झाला, घडणाऱ्या कर्माची उपरती निर्माण झाली. आणि उपरती निर्माण झाल्यानंतर मग वाल्या कोली नारदाला विचारतात, आता मला याच्यातून मुक्तता होण्यासाठी, सुटण्यासाठी मार्ग सांगा. मग सांगितलं याच्यावर मार्ग एकच, देवाची येतवारी पोहा क्षण. परवा मला एक जण भेटला, तो त्याचं ज्ञान माझ्याजवळ पाजळायला लागला. मी म्हणेन 2 ज्ञानी माणसं जर भेटली तर त्यांचा संवाद असावा, वाद नको. बरं का? ग्रंथ हे संवादासाठी आहेत, वादासाठी नाही.
तुम्ही ग्रंथांचा विचार करून ग्रंथांचा आधार घेऊन जर वाद घालत असाल तर तुम्ही ज्ञानी समजताय, हा भ्रम आहे तुमचा. संवादासाठी आहे. मला जी प्रचिती आली ती मी सांगितली पाहिजे ना, तुम्हाला जी प्रचिती आली ती तुम्ही सांगितली पाहिजे. जगद्गुरु तुकोबांनी काय सांगितलंय ते ज्ञानाची देवाणघेवाण केली पाहिजे. माऊलींनी काय सांगितलंय त्याचे ज्ञानाची देवाणघेवाण केली पाहिजे. पण ग्रंथांचा अभ्यास करून जर आम्ही फक्त बोलत असू, तुम्ही या बसा माझ्याजवळ, वादाचीच जर भूमिका आमच्या अंतःकरणामध्ये असेल, नुसतं झुंजाला जर आम्ही बघत असू तर त्याला ज्ञानी म्हणत नाही, त्याला अभिमानी म्हणतात. असो, अभिमानी म्हणतात. आणि म्हणून आम्ही कसलाही जरी विचार केला तरी राम नाम, नामस्मरण हे सगळ्यात योग्य उपाय आहे आम्हाला मुक्त करण्यासाठी, आम्हाला मुक्ती मिळण्यासाठी. तो माणूस काय बोलला माहिती आहे का? आमच्या गावातला अमुक अमुक महाराज आहे ना, त्याला मी सांगितलं, महाराज मी कुठंच जात नाही बरं का, मी हरिपाठाला जात नाही, मी काकड्याला जात नाही, मी कीर्तनाला जात नाही, मी प्रवचनाला जात नाही. मग करता काय? म्हणे काय नाही, माऊलींनी सांगितलंय ना, देवाची द्वारी उभा क्षणाभरी, नुसता एक क्षण फक्त देवाला डोळ्यात बघितलं की आपण मुक्त. उभा या शब्दाचा अर्थ कळतो. आपण म्हणतो उभं आयुष्य त्याने वाया घालवलं. काय म्हणतो आपण? उभं आयुष्य म्हणजे एक क्षण का? उभा क्षण, तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण ना क्षण देवाचं नामस्मरण करायचंय. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे बिन सर्वत्र राहूच नाही. आमचं नेमकं होतंय काय माहितीये का? दुःख झाल्यानंतर आम्हाला देव आठवतोय, सुखामध्ये देव आठवत नाही. कबीर महाराज म्हणतात, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. आम्हाला दुःखामध्ये देव आठवतोय, सुखाच्या वेळी देव आठवत नाही. ज्या दिवशी आम्हाला सुखाच्या वेळी देव आठवेल ना, मी म्हणेन दुःख येणार नाही असं नाही. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या तिन्ही तापांपैकी एक ताप प्रत्येकाला आहेच आहे. पण सांगू का, तुम्ही जर देवाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन रममाण झाले असाल ना, तर ते दुःख कधी येऊन जाईल हे तुम्हालाही कळणार नाही. तुम्हालाही कळणार नाही ते दुःख कधी येऊन जाईल ते. म्हणून अखंड आपण काय केलं पाहिजे? भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालो पाहिजे, एकरूप झालो पाहिजे आपण अखंड. बरं, मग ते नामस्मरण जर आम्हाला करायचं आहे तर मग त्यासाठी कसं करावं, कुठल्या वेळेला करावं? माऊली म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी उद्धरते, शुक्ल पक्ष असो कृष्ण पक्ष असो. बरं का? त्याच्या पलीकडे मग ते आम्ही कुठे करावं, कसं करावं, कशा प्रकारचं आसन करावं? माऊली म्हणतात, ठाईचं बैसून करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. किती करावं? रिकामा अर्ध घडी राहू नको, अर्ध घडी रिकामा राहू नको. आणि म्हणून अखंड आणि अखंड आमच्याकडून नामस्मरण जर घडलं तर निश्चित आम्हाला उद्धाराचा मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही, आम्ही मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आम्ही ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला भगवंत म्हणतात, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. कशाने बांधलो रे आम्ही? मायेने बांधलो, अंधश्रद्धेने बांधलो, देहबुद्धीने बांधलो, विषयांनी बांधलो, विकारांनी बांधलो, वासनेने बांधलो. मग ही बद्ध अवस्था जर आमच्याकडे असेल आणि आम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी आम्हाला काय झाला पाहिजे? केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला पाहिजे. ज्याला केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला त्याला मुमुक्ष म्हणतात. पश्चाताप झाला त्याला मुमुक्ष म्हणतात. तो बोलून दाखवतोय, मी अमुक कर्म केली, मी तमुक कर्म केले, मी असं केलं, मी तसं केलं, माझ्याकडून हे झालं, माझ्याकडून ते झालं. म्हणजेच काय झालं? त्याच्या कर्माचा त्याला पश्चाताप झाला. म्हणे मी अवगुणांची राशी, म्हणे मी भार झालो भूमीशी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्माशी, या नाव मुमुक्ष. पण तिथेच थांबायचं नाही. श्रवण मनन आणि निजध्यास. श्रवण केल्यानंतर आम्ही काय ऐकलं ते परत चिंतन केलं पाहिजे. दत्तगुरूंनी या ठिकाणी 24 गुरु केले, अधिक करून गुरु केले, प्रत्येकाचं गुण घेतलं. मी म्हणेन आम्ही आमची जनावर ज्या वेळेला रानावर चाळायला जातोय की नाही त्यावेळेला त्यांना माहिती आहे आमचा मालक फक्त 2 तासच आम्हाला माळावर ठेवणार आहे. 2 तासामध्ये आमचं पोट आम्हाला भरून घ्यायचं. मग ते काय करतात? सारा घे 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 करतात. घरी आल्यानंतर ते रवंत करतात. तिथेच रवंत करत बसले तर पोट भरता येणार. घरी आल्यानंतर रवंत करतात. आम्ही काय करावं? संतांचे विचार घ्यावे, घे 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 करावेत. आणि ज्या वेळेला आम्ही निवांत असतो ना त्यावेळेला ते रवंत करावे, आठवावेत. आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही काय करायला नको आहे.
आमच्याकडून पुण्यकर्म घडण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, आम्हाला मुक्त अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, हे रवंत करायला पाहिजे, हे मनन करायला पाहिजे. आणि नुसतं तिथेच थांबायचं नाहीये, ती कर्म करण्यासाठी ज्या वेळेला आम्ही तयार असतो, आमच्याकडे ते बळ निर्माण झालेलं असते, ती स्फूर्ती निर्माण झालेली असते, त्याला म्हणतात निजध्यास. ती कर्म आता करायला लागला. बद्ध अवस्थेतून मुमुक्ष अवस्थेत गेला, म्हणजे पहिलीतून दुसरीत गेला, दुसरीतून आता तिसरीत गेला, साधक झाला. काय म्हणतात, अवगुणांचा करुणी त्याग, जेणे धरेला संत संग तयासी बोले जे मग साधक ऐसा. ज्याने विकारांचा त्याग केलेला आहे, ज्याने वाईट वासनेचा त्याग केलेला आहे, त्याग कशाला म्हणतात. एखाद्या मित्राबरोबर असताना त्याने तंबाखू मळायला घेतली आणि त्याच्याकडे मळता मळता जर जास्त झाली तर तो बोलतो ही थोडीशी घे, फेकून द्यायची. तर बरं का, कुठलाही व्यसनी झालेला माणूस सुरुवातीला व्यसन म्हणून कुठलीच गोष्ट करत नाही, टाइम पास म्हणून करतोय. पण टाइम पास म्हणून करता करता एवढा अधीन होतोय की त्या व्यसनापासून त्याचा टाइम पास होत नाही. दारू पिणारा काय सुरुवातीला व्यसन म्हणून करतोय का? त्याला काय माहित नाही की मी करतोय ते चांगलं आहे की वाईट आहे? माहित नाही त्याला. कधीतरी विचार करावा ना माणसाने. ज्या वेळेला आंब्याला आंबे येतात ना, त्यावेळेला आंब्याचं झाड पानांनी बहरलेलं असतंय. पाहतोय आपण ना, त्या पानांतून आम्हाला आंबे शोधावे लागतात, निहाळावे लागतात. ज्या वेळेला चिकूला चिकू येत आहे त्यावेळेला चिकूचं झाड पानांनी बहरलेलं असतंय. पेरूला पेरू ज्या वेळेला येतात त्यावेळेला पेरूचं झाड पानांनी बहरलेलं असतंय. म्हणजे ती बाळ जन्माला येताना त्यांच्या आईच्या अंगावर हिरवी साडी असते की नाही. पण मुवाच्या झाडाला ज्या वेळेला मुवाची फळं येतात ना, एकही पान त्या झाडावर नसतंय. जे बाळ जन्माला येताना त्याच्या आईच्या अंगावरची हिरवी साडी जर ते काढून घेत आहे तर त्याची करून आम्ही पिलो तर आमच्या अंगावर वस्त्र राहतील का, कपडे राहतील आमच्या अंगावर? अरे उद्ध्वस्त झाले, कितीकांची घरं उद्ध्वस्त झाली, मुलं बाळ रस्त्यावर आले. आज वाईट कर्म करायला तुम्हाला घराच्या बाहेरच पडायला पाहिजे असं काही नाहीये. आज वाईट कर्म करायला तुम्हाला मित्रांची सोबतच पाहिजे असं काही नाहीये.